नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। बेडग पंचायत समिती गणात जनसुराज्य व शिवसेनेची प्रचारात आघाडी, नारळाची बाग व धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन। बेडगमधील पंचायत समिती गणातील मल्लेवाडी व बेडगमधील वार्ड क्रमांक 2, 3, 4 आणि 5 मध्ये पंचायत समिती गणाचे जनसुराज्य पार्टीचे अधिकृत उमेदवार कैलासदादा पाटील तसेच बेडग जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता आवळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे। यावेळी बेडग ग्रामपंचायत सदस्य तसेच काँग्रेसचे ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष गौतम नागरोजे यांनी तसेच बेडग पंचायत समितीचे गणाचे उमेदवार कैलासदादा पाटील यांनी आवाहन केले। नमस्कार, मी गौतम प्रकाश नागरोजे। आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आमच्या पक्षाकडून जनसुराज्य शक्ती या पक्षाकडून कैलासदादा विलासराव पाटील या नारळाच्या बागाच्या चिन्हावरती उभे आहेत। तसेच शिवसेनेकडून अस्मिताताई आवळे या धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत। मला जनतेस नम्र विनंती आहे, धनुष्यबाण व जनसुराज्य शक्ती पक्षाचे चिन्ह नारळाची बाग या चिन्हावरती आपण भरघोस मतदान करून दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करायचं आहे। आम्हाला कुणास विरोध व टीका करून मतदान मागायचे नाही, आम्हाला विकासाच्या रूपाने मतदान मागायचं आहे। माझे सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे, बेडग, नरवाड, विजयनगर, मल्लेवाडी या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे की जनसुराज्य शक्ती पक्ष व धनुष्यबाण या चिन्हावरती आपण आपल्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे हीच नम्र विनंती करत आहे। नमस्कार, मी कैलास विलासराव पाटील, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं या मायबाप जनतेसमोर मी आपली उमेदवारी घेऊन येत आहे। 108 पंचायत समिती बेडग मधून ह्या इलेक्शन मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवारी म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे। या उमेदवारी मिळाल्यानंतर मी आपल्या मायबाप जनतेसाठी, जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी, जनतेच्या प्रत्येक सुखदुःखासाठी मी कटिबद्ध राहीन। माझ्या निवडणुकीची चिन्ह आहे नारळाची बाग। नारळाच्या बागेवरती आपल्या मायबाप जनतेने मला शुभ आशीर्वाद द्यावे आणि भरघोस मताने निवडून देण्याचं मी या मायबाप जनतेला नम्र आवाहन करतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, मायबाप जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी। त्या संधीचं सोनं करून मायबाप जनतेची मी सेवा करण्यास सर्वस्वी कटिबद्ध आहे, हे मी अभिवचन देतो, हा मी संकल्प करतो, हा मी शपथ घेतो। जय हिंद।